माझे नाव रंगनाथ परब, मी पेडण्या रावता, पेडण्या विरनोडा खालच्या वाड्यार रावता. माझी जी तक्रार आहा ती एक डेप्युटी कलेक्टर प्रवीण हिरे परब याच्या बाबत असा. हां, जो म्हाका वडिलोपार्जित घरात आणि कुटुंबात बरोच त्रास करता. एक दुसरो प्रश्न, ह्या कुटुंबाच्या ह्या हिरे महादेव परबच्या एक बेकायदेशीर घर आमच्या वडिलोपार्जित जमिनीत गोठो असा. आणि ह्या प्रवीण हिरे परबनी माझ्या मान्यतेशिवाय झाले 1-2-3 वर्षे 2019च्या आधी 19 सिमेंट पोल आमच्या वडिलोपार्जित जमिनीत सिमेंट पोल मारलेले. ह्याची मी तक्रार 2020 केली. त्याच्यानंतर ह्या तक्रारी 2020 पेडण्याच्या मामलेदार साहेब आणि डेप्युटी कलेक्टर साहेबांकडे केली. त्यांनी ह्याच्या दबावामुळे त्याच्यावर शोकस नोटीस काढून ना, त्याच्यावर चेकलिस्ट करून ना, काहीच करून ना, शेवटी गेल्या फेब्रुवारी महिन्यात नवीन मामलेदार साहेब पेडण्याचे येले. त्यांच्याकडे मी परत तक्रार केली. परत तक्रार केल्यावर मामलेदार साहेबांनी त्याका काहीतरी त्याच्या सगळ्याचं इन्स्पेक्शन करण्यासाठी नोटीस लवंदे नावाच्या तलाठ्याकडे झाली. हो, लवंदेंनी नोटीस दिल्याबरोबर दुसऱ्या दिवशी 5 तारखेक प्रवीण जो हा तो डेप्युटी कलेक्टर आहे आणि घरातून आमकां भरपूर गाडी सावले, बुरशे गाडी, जे गाडी एखादो सोरेकारसुद्धा सोडना ते, आणि आमकां मारपाची धमकी दिली. त्याच्यानंतर तो लवंदे नावाच्या तो फनार बोलता शेवटी कळला की तो लवंदे वांगडा म्हणजे तलाट्या वांगडा बोलताना त्यांनी भरपूर काहीतरी मामलेदाराच्या स्टाफाच्या अगेन्स्ट बोललो. स्टाफाक त्यांनी गाडी सावले. परत त्यांनी प्रवीणनी त्याका ह्या सांगला त्या फोनार की तू सगळ्यांच्या म्हणजे जितके विरनोड्या गावात जितके बेकायदेशीर घरात ते सगळ्यांची घरात चेकलिस्ट तयार कर, त्यांची घरा मोड. परत हे आणखी हे त्यांनी पेडण्याचे आमदार मंत्री यांच्या विरोधातही बोललो आणि त्यांच्याबद्दलही त्यांनी खूप काय बडबडलेलं. त्यांनी म्हाका खूप म्हणजे असे एकदम धमकी म्हणजे मारपाची धमकी दिली. मामलेदाराच्या स्टाफाच्या अगेन्स्ट बोललो. तर त्या वक्त त्यांनी जी शिवीगाळ म्हाका केलेली आहे आणि जी म्हाका धमकी दिलेली आहे ती त्याची माझ्याकडे त्याच्या आवाजाची माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. ती मी रेकॉर्डिंग तुमच्याकडे दिलेलीच आहे, बरोबर. जवळजवळ अर्ध्या वराची ही रेकॉर्डिंग हा साधी. आणि त्याच्या वक्तार ह्या प्रवीण हिरे परबपासून आणि त्याच्या कुटुंबापासून माझ्या जीवाक धोका. तर माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी, ती रेकॉर्डिंग ऐकावी. प्रवीणनी जी शिवीगाळ केली आहे बुरशी ती रेकॉर्डिंग ऐकावी आणि त्याच्यावर कारवाई करावी, ही एक माझी मागणी आहे. आणि ह्याच्या पहिलीसुद्धा त्यांनी 70 असताना काहीतरी आम्ही एक व्हिडिओ बघलेलो रुपेश पोकेचो. तर रुपेश पोकेच्या घराकडे गेलो, त्याच्या आवाईक त्यांनी बुरशे गाडी सावले. परत त्यांनी ह्या केला त्याच्या घर ते लिगल हा काय विचारला. हीच पद्धत त्यांनी केली की मी त्याच्या घरावर ही कंप्लेंट किती केलेली होती. तर ह्याच्यापूर्वी 2019 तलाट्याने माझ्या एका जुन्या मांगराची चेकलिस्ट तयार केली ह्या प्रवीण परब आणि हिरे परबच्या दबावाखाली येऊन. म्हणून म्हाका ह्या करूचा पडला आणि केली चेक. आणि जे माझा जो मांगर आहे तो प्रवीण परबचा किंवा हिरे परबचा कसलाच संबंध ना, त्यांचं त्या सर्वेतही नाव ना. तसं असताना सुद्धा त्यांनी त्याच्यावर 7-8 एकर नावाच्या तलाट्यावर प्रेशर आणलो आणि ह्या करून दिला. आणि ही सवय त्यांना असा कारण 70 असंच मॅटर केलेलो आहे त्यांनी. दुसरी गोष्ट, तो आम्ही व्हिडिओ ऐकलो ना रुपेश पोकेची आवाज धमकी दिली तो. दुसरी गोष्ट या तलाट्याने शेवटी मी तू पंचायतीत गेलं, पंचायतीतसुद्धा तलाट्याने ताच सांगला की सरपंचाने पंचाने विचारलं ह्याच्या गरीबाच्या घरात तू किती ॲक्शन घेतलं, किती तयार केलं चेकलिस्ट, कोणाची कंप्लेंट नसताना. तेव्हा यांनी 7-8 एकरनी सांगला आपणाक प्रवीण परब आणि हिरे परबनी दबाव वाढलो म्हणून आपण केला. कित्याक तर ह्यांनी त्याच्या बायचेर कंप्लेंट मारली म्हणून. ह्याच्यापूर्वी मी हिरे परबनी बेकायदेशीर 2019 बेकायदेशीर बाय मारलेली प्रवीणने आणि हिरे परबनी. त्याच्यावर मी कंप्लेंट केलेली. कित्याक तर त्यांनी जमिनीचा वाटप केल्याशिवाय केला म्हणून मी केलेला. आणि त्याका लागून ह्यांनी या केलं. त्याच्या लागून ह्याच्यावर ह्या प्रवीणावर ती कारवाई, हो व्हिडिओ बघून कारवाई देईल. परत 2017 ह्या प्रवीण परबनी आणि हिरे परबने माझे भेणीये कापले. ते कापलेले 2 भेणीये कापलेले पेडण्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटात जप्त असलेले भेणीये मी मागांक गेले. तर म्हाका विलास गवस साहेब असलो त्यांनी दिवंक ना. आमकां सांगले ते दोघांच्या आम्ही दिवचो ना. त्याच्यानंतर थोड्या दिसांनी बघताले ह्या प्रवीणांक दिले. प्रवीणांनी ते आपल्या वशिलार दिले आणि ते माझे भेणीये मेळावे माझे
माझे ऑब्जेक्शन असताना दिले आणि ऑब्जेक्शन असलेले मेळावे म्हणून म्हणजे अजूनही प्रयत्न चालले त्याका लागून आपण फोण्याच्या ऑफिसात गेलो, पणजेच्या ऑफिसात मेळलो, ते फक्त म्हाका आशा दिता की तुझे मेळटले म्हणून, परंतु अजूनही काय ते म्हाका दिना ना. जवळजवळ फाटोवच्या मागे फाटल्या मे महिन्यात म्हाका एक लेटर येयलेला पेडण्याच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडनं. तेव्हा मी ते फातार्पे साहेबांक मेळ्ळे. फातार्पेकर साहेबांनी म्हाका सगळे माझे डॉक्युमेंट घेतले. ते सांगतात फोण्यासून दितले तेव्हा तुका मेळटला म्हणजे काय मेळटला, पण अजून काही म्हाका तिची भरपाई मेळोंक ना. त्या वखतार माझी ती भेण्याची मुख्यमंत्र्यांनी ती भेण्याची त्याच्यात लक्ष घालावं आणि माझं जे काय नुकसान झालं त्याची भरपाई मुख्यमंत्र्यांनी द्यावी. दुसरी गोष्ट, पेडण्याच्या डेप्युटी कलेक्टरमध्ये माझे 2 केसेस चालतात. ह्या इलिगल होनको प्रवीण परब आणि हिरे परब त्याच्याबद्दल चालतं. आणि आमचं घराचं एक दार हे या प्रवीण परब कुटुंबाने आम्ही वडिलोपार्जित घराचा एक दार बंद केला. ते केसी जवळजवळ 6 ते 7 वर्ष चालतात. हो काय त्या केसीन येईना ना, परंतु अशी गोष्ट झालेली आहे की खंयचोच डेप्युटी कलेक्टर ह्याच्या दबावामुळे आपल्याला न्याय देणार ना. जसं त्या आणि हो दबाव वाटता तो त्याची रेकॉर्डिंग, आवाजाची रेकॉर्डिंग केली तेथूनच वळखा हो कसं दबाव वाटतं. तर तो न्याय पेडण्याच्या डेप्युटी कलेक्टरने आणि मामलेदार साहेबांनी ह्या प्रवीण परबाग न घाबरता आपण तो न्याय द्यावं हीच माझी मुख्यमंत्र्याकडे विनंती. आणि मुख्यमंत्र्यांनी हेतून स्वतः लक्ष द्यावं, स्वतः तिचे गाळी ऐकावे. जर नसत जाल्यार म्हाका बोलवावं, मी ते दाखयता. हो सतत घरात गाळी सवप, आमकां मारझोड करप, दादागिरी करप. 2008 सालात त्यांनी म्हाका भरपूर मारलेलो. माझा उजवा हात फ्रॅक्चरसुद्धा, सर्टिफिकेटसुद्धा. मग केस कोर्टात चलली, त्या पेडण्याच्या कोर्टातून त्यांनी म्हाका फटयलो. मी हायकोर्टात गेले. हायकोर्टात ह्याच्या पैशापुढे माझं शाणपण चालूंक ना. अशा प्रकारे हो आपण त्रास करता, दादागिरी करता, धमकी देता आणि हे सगळ्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. त्याचे कंप्लेंटसुद्धा आपण पोलीस स्टेशनला केलेले आहेत. त्याच्या बाबतीत आपण न्यावं ही माझी विनंती. नमस्कार.